ही अनोखी गाठ. लेखिका स्नेहलता गाडे. भाग 29. आरतीचं ताट त्रिलोकने उधळून लावलं तशी ती घाबरून गेली होती. ते ताट आवाज करत त्या पायऱ्यांवरून खाली घरंगळत गेलं होतं. कानावर हात ठेवून आरोही घाबरून त्याच्या त्या रागीट रूपाला पाहत होती. त्याने हात पकडून आपल्याकडे ओढलं तरी ती त्या सदम्यातून बाहेर आली नव्हती. त्याचा रागीट आवाज आला तसे सगळेच शांत झाले. त्रिलोकने सगळीकडे एक नजर टाकली आणि ताड ताड पावलं टाकत आत निघून गेला. जाताना चुकून का होईना आरोहीचा पाय दारात ठेवलेल्या त्या कलशाला लागून तिचा गृहप्रवेश झाला होता. त्रिलोक आत गेला तशी ती स्त्री आपल्या पदराला झटका देत रागातच आत निघाली. अपमान, पुन्हा अपमान केला होता तिचा. दमयंती, दमयंती आहोत आम्ही. आमचा अपमान इतक्या सहज विसरणार नाही. आमच्या अपमानाची किंमत यावेळी तुम्हाला नाही तर तुमच्या बायकोला चुकवावी लागणार आहे. इथे तिला घेऊन येऊन खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. दमयंती रागातच आपल्या रूममध्ये येत सामानाची तोडफोड करत बोलते. या राजवाड्यात तिने बऱ्याच वर्षांपासून आपली सत्ता कायम ठेवली होती, जी आता आरोहीच्या हाती जाईल याची भीती वाटत होती. अहो, यू हर्ट मी. तिने आता आपल्या हाताकडे पाहत त्याला आवाज दिला. जोरात हात पकडला असल्याने हातात असलेल्या बांगड्या चांगल्याच हाताला काचल्या होत्या. त्याने तिचा तो हळवा आवाज ऐकून लगेच मान वळवून तिला पाहिलं. डोळे थोडेसे भरले होते. सॉरी स्वीटी, आय एम सो सॉरी. लगेच त्याने तिच्या हातावर हळूवार किस करत बोलला. राग अनावर झाला होता. काही जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या, ज्यात तो तिला दुखावत आहे हेच तो विसरून गेला होता. आता तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्यालाच वाईट वाटलं. आरू, लिसन, इथे फक्त दादीसा आणि डॅड यांच्याशिवाय जास्त कोणाशी बोललेलं मला आवडणार नाही. प्लीज थोडे दिवस, नंतर आपण इथून निघून जाऊ. आता आराम कर, मी लगेच येतो. तुला काही हवं असेल तर बाहेर रमा आहे, तिला सांग. ती कायम बाहेर उभी असेल. तू कधीही तिला आवाज देऊ शकते. तिला आपल्या रूममध्ये घेऊन येत बोलत होता तो. रूम बाहेर एक मुलगी खाली मान घालून आधीच उभी असलेली दिसली तिला. रमा, या तुझ्या भाभीसा आहेत. आजपासून यांची जबाबदारी तुझी. यांना काय हवं नको ते सगळं तू पाहायचं. 1 मिनिट पण त्यांना एकटं सोडायचं नाही. अंडरस्टँड? त्याने त्या मुलीकडे पाहत बोलून तिच्या उत्तराची वाट न पाहताच आत निघून गेला. बहुतेक कुठेतरी जायची घाई होती त्याला. ती मात्र त्या मुलीकडे पाहत राहिली. नाजूक होती दिसायला. चेहऱ्यावर हनुवटीवर काही गोंधलं होतं तिच्या. आरोहीकडे पाहत गोड हसली ती, तशी आरोहीही हसली. खम्माघणी भाभीसा. तिने हात जोडून मान झुकवून तिला अभिवादन केलं. आरोही तिच्याकडे गोंधळून पाहू लागली. त्यांचं बोलणं डोक्यावरून जात होतं. कोई ना भाभीसा, आगे से मैं मराठी बोला करूंगी. नमस्ते भाभी. तिने हसत पुन्हा हात जोडले. आत्ता कुठे आरोहीच्या जीवात जीव आला. हसतच तिला जाऊन बिलगली. रमा तिला खूप जवळची वाटली पहिल्याच भेटीत. अगदी बालिश आणि दिलखुलास होती. आरू! आतून त्याचा चिडका आवाज आला आणि ती घाईतच आत पळाली.
तशी रमा लाजून आपल्या ओढणीचा पदर दातात पकडत खुदकन हसली. अहो. आत आली तर त्याने पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याकडे ओढलं होतं. व्हॉट? असे डोळे दाखवून मला घाबरवत आहेस का? त्याने तिचे ते टपोरे डोळे पाहून लगेच आपल्या दोन्ही भुवया जुळवून तिला विचारलं. बाबा, कधी आग तर कधी पाणी, इतकी रूपं दाखवली तर बिचारी घाबरणार नाही तर काय होईल? अहो सोडा, काहीही बोलता. असे अचानक जवळ घेतलं तर भीती नाही का वाटणार? ती आपल्या नाजूक हातांनी त्याला दूर करायचा प्रयत्न करत होती. पण बाई ग, ती त्रिलोकची पकड होती. सुटेल का तुला? माझ्या जवळ येण्याने भीती वाटत असेल तर तुझी भीती लवकर दूर करावी लागेल मला. तिच्या गालाला आपला गाल घासत अगदी मादक आवाजात बोलला तो. तशी लगेच लाजून त्याच्या कुशीत शिरली. त्याच्या अशा जवळ आल्याने तिचं लहान हृदय लगेच उड्या मारू लागलं होतं. कामासाठी बाहेर जात आहे, पण रात्री तुझी भीती दूर नक्की करतो. तयार रहा. त्याने बोलून हळूच तिच्या कानाची पाळी आपल्या ओठात पकडून हळूच चावली. तसा अंगभर काटा आला. अहो, मी इथे एकटी. तो जाणार म्हणून लगेच उदास झाली होती. सगळंच नवीन होतं, त्यात तो नसणार म्हणून भीती पण वाटत होती. रिलॅक्स, रमा आहे ना, ती तुला दादीजवळ घेऊन जाईल. मी लवकरच येईल तिथे. काही असेल तर कॉल कर. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत लगेच दूर झाला. तशी मनात नसताना हसली ती. जाताना तिच्या नाजूक ओठांवर हलकेच स्मूच करत तो निघून गेला. तो गेला तशी आरोही आपल्या ओठांवर हात ठेवून लाजली. तो जवळ नसला तरी तिच्या प्रत्येक श्वासात तो भिनला होता. त्रिलोक बराच वेळ झाला तरी आला नव्हता. आरोही तो गेला तशी ती रूम न्याहाळत होती. त्याच्या मुंबईच्या रूमच्या मानाने इथे सगळंच वेगळं आणि क्लासी होतं. एक रॉयल लुक होता प्रत्येक गोष्टीत. फर्निचरपासून ते पडदे आणि बेडवरच्या चादरपर्यंत सगळंच युनिक होतं. एक राजस्थानी झलक प्रत्येक गोष्टीत दिसून येत होती. त्याच्या रूममध्ये लॅविश असा मोठा बार काउंटर होता. ते पाहूनच तिच्या छोट्या कपाळावर मोठ्या आठ्या पडल्या. हे ना जरा जास्तच पितात वाटतं. महिन्याचं रेशन भरतात तसं दारूचा स्टॉक भरून ठेवलाय. बोलून तिने नाक मुरडले. त्याचे काही फोटोज होते जे की खूप स्टायलिश दिसत होते. त्याच्या फोटोवरून नजर हटत नव्हती. गॉल्फ खेळताना, हॉर्स रायडिंग करताना, स्विमिंग करताना, तर कधी डोळ्यावर गॉगल लावून ऐटीत चालताना. सगळेच फोटो एक से बडकर एक होते. तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या त्या फोटोवरून फिरत होते. तितक्यात तिचा मोबाईल वाजला. परी नाव वाचूनच आनंद झाला होता. किती वर्ष झाले बोललो नाही की भेटलो नाही असं वाटत होतं. हॅलो परी, कशी आहेस? कुठे आहेस? फोन करता नाही का आला? लगेच विसरली का मला? तुला अजिबात काही कळत नाही. मला किती आठवण येत होती तुझी. बापरे, फोनवर हॅलोपासून सुरू झालेली तिची गाडी काही थांबायचं नाव घेत नव्हती. काय आणि किती विचारू असं झालं होतं. ओ चेन्नई एक्सप्रेस, जरा थांब, श्वास तर घे. परी हसतच बोलली. तिच्या ताईची काळजी कळत होती, पण आता अजून तिला त्रास द्यायचा नव्हता. कशी आहेस बाळा? आता आवाज गहीवरून आला होता.
मी मजेत आहे ताई. तू काही काळजी करू नको. आधीपेक्षा जास्त सुखात आहे हे नक्की. माझं सोड. तू कशी आहे? जिजू जास्त त्रास तर नाही ना देत? परी खट्याळ अंदाजात बोलली आणि इतक्या वेळ रागावलेली ती पुन्हा त्याचं नाव ऐकून लगेच मोहरून गेली. त्याने तिच्यावर केलेल्या त्या उत्कंठ प्रेमाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि लगेच गाल गुलाबी झाले. काही न बोलता तशीच गप्प होती. ओ हॅलो, लगेच काय त्यांच्या स्वप्नात हरवली? तसे आहेत कुठे आमचे जिजू? परीने हसतच विचारलं. तसं आरोही तिला सगळं सांगू लागली. त्यांचं फिरायला जाणं, नंतर राजस्थानमध्ये येणं, इथलं वातावरण, सगळं राहणीमान, सगळं काही सांगितलं. क्या बात है, म्हणजे तू तर खरंच राजाची राणी निघाली की. ताई, पण तू तुझ्या मनातल्या फिलिंग्स जिजूला सांगितल्या ना? नाही म्हणजे तू खुलून बोलते ना त्यांच्याशी? बघ, हे राजे महाराजे जरा जास्तच शौकीन असतात. तुझ्या प्रेमाच्या दोरीने त्यांना बांधून नाही ठेवलं ना तर ते लवकरच नवीन बिंदणी घेऊन येतील. म्हणून सांगते, आपल्या नवऱ्यावर जरा बारीक लक्ष ठेव. जरा बायको असल्याचा रुबाब दाखव. त्यांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करायचा प्रयत्न कर. कळतंय का? परीला आपल्या बहिणीचा अबोल आणि शांत स्वभाव माहीत होता. त्यामुळे आता हे दुसऱ्या लग्नाचं भूत तिच्या डोक्यात सोडणं गरजेचं वाटलं तिला. त्याशिवाय खरी आरोही बाहेर येणार नव्हती. त्रिलोकसोबत बोलली तर त्यांचं नातं अजून घट्ट होईल अशी अपेक्षा होती. म्हणून परीने तिच्या डोक्यात आता नको ते भरवलं होतं. हे काही काय बोलते? असं काही होणार नाही. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. न बोलता कळतं त्यांना माझ्या मनातलं. त्याने आपल्याला सोडून इतर कोणाचा विचार करावा हे सहन होत नव्हतं. विचार पण करवत नव्हता. परीचं बोलणं ऐकून जरा अस्वस्थ झाली होती. तशी परी गालात हसली. तिचा तीर निशाण्यावर लागला होता. काही सांगता येत नाही बाई. जिजू इतके हँडसम आहेत की मुली त्यांना एक नजर पाहायला मरतात. आणि नो डाऊट की रोमॅन्टिक पण असतील. मग सांग, तू अशी गप्प गप्प राहिली, त्यांच्यावर प्रेम करते हे पण बोलून दाखवलं नाही, तुझ्या मनातलं त्यांना काही सांगितलं नाही, तर किती दिवस ते स्वतः पुढाकार घेतील? अशी थंड बायको कोणाला आवडेल? मी सांगते, आजपासून नाही आत्तापासून बायको असण्याचे सगळे अधिकार गाजव. जरा रोमॅन्टिक हो. जास्त नाही तर स्वतःहून किस कर. मग बघ ते कसे तुझ्या मुठीत राहतात. नाहीतर लवकरच दुसरी कोणीतरी तुझी जागा घेईल बाई. मी सांगायचं काम केलं. आता तुझं तू बघ बाई. चल, मला जरा काम आहे, नंतर बोलते. बास. आरोहीला काही बोलूच दिलं नाही आणि फोन ठेवला. आरोहीने एक नजर बंद झालेल्या फोनकडे पाहिलं आणि घाबरून लगेच बाजूला असलेल्या जारमधील पाणी घेऊन गटगट प्यायली. नाही, हे माझे आहेत. मी काहीतरी करेल, पण यांना कोणाचा विचार पण करू देणार नाही. मनातच बोलून तिने कपाळावर जमा झालेला घाम पुसला. आत्ता तर लग्न झालं आणि या परीने त्याचं दुसरं लग्न करायची तयारी सुरू केली. काय आगाऊ आहे ही चिमणी. माझ्या आरूला उगाच त्रास देते. दारावर नॉक झालं तशी पटकन उठली. आपला चेहरा ठीक करत दार उघडलं. बाहेर रमा उभी होती. दादिसाने बोलावलं आहे म्हणून निरोप घेऊन आली होती. आरोही मंद हसली. लगेच हो म्हणून तिच्या सोबत निघाली. आपला पदर नीट खांद्यावरून घेत साडी ठीक केली. इथे सगळ्यांचे पदर गळ्यापर्यंत खाली होते. हिने तसा घेतला तर नक्कीच कोणाला तरी धडकणार होती. म्हणून आपला खांद्यावर घेतला पदर. नजर झुकवून हळूवार चालत होती की अचानक एखाद्या भिंतीसारखा दर्या समोर उभा राहिला. अचानक समोर आल्याने तिचं डोकं त्याच्या छातीवर आदळलं. सॉरी.
ती एक नजर त्याला पाहून लगेच मान खाली झुकवत बोलते. त्रिलोक नव्हता तर आधीच इतक्या मोठ्या घरात जीव घाबरा झाला होता. प्रणाम भाभिसा, मी दर्या, तुमचा लहान देवर. दर्या हसतच हात पुढे करत बोलला. त्रिलोक आणि आरोहीच्या लग्नाची बातमी कानावर आली होती. ते येणार हे माहीत होतं, पण कामानिमित्त तो बाहेर होता. आत्ताच आला आणि समोर साज शृंगार केलेली आरोही नजरेस पडली. नवीन लग्न झालेलं पाहता क्षणीच लक्षात येत होतं. नव्या नवरीचे तेज चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. नमस्कार, तिने हसून उत्तर दिलं आणि हात पुढे करणार होतीच की आरोही, कम ऑन, नको त्या लोकांशी बोलायची गरज नाही. मागून दमदार आवाज आला आणि सोबतच त्याच्या बुटांचा जवळून स्पष्ट आवाज येऊ लागला. दर्या अजून काही बोलणार तोच त्रिलोक तिथे आला होता. आरोहीच्या खांद्यावर हात ठेवून ऐटीत उभा राहत दर्याकडे रागाने पाहत होता. बाय भाभिसा, पुन्हा भेटू. आता इथेच आहात तर अशा अचानक भेटी होतच राहतील. दर्या हसतच आपला हात मागे घेत एक नजर त्रिलोककडे पाहत निघून गेला. तो गेला तसा त्रिलोक आरोहीला आपल्यासोबत दादीकडे घेऊन जाऊ लागला. रमा त्याला आलेलं पाहून थोडं अंतर ठेवून चालू लागली. अहो, किती उशीर, काय करत होता? मी किती वाट पाहत होते. ती त्याचा चेहरा पाहत बोलते. चेहऱ्यावर सध्या शांत भाव असले तरी मनात विचार सुरू आहे कळत होतं. पण आज पहिल्यांदा त्याच्याबद्दल स्वतःहून काहीतरी विचारलं होतं म्हणून त्याला मात्र खूप आनंद झाला होता. डिड यू मिस मी? खट्याळ हसू चेहऱ्यावर आणत त्याने थोडंसं तिच्या बाजूला झुकत विचारलं. बोलतानाही त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या गालाला होईल याची काळजी घेत होता. सध्या दोघे लॉबीमध्ये होते आणि मागे रमा होती म्हणून लगेच कावरी बावरी होऊन तिला पाहू लागली. त्याचं इतक्या जवळ येणं लगेच अंगावर शहारा आणून गेलं. अहो, तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं. तसा तिचा तो चेहरा पाहूनच त्याने नकारार्थी मान हलवली आणि फोन आला म्हणून तिला 2 मिनिट थांब म्हणून इशारा करत बाजूला गेला. आरू मूर्ख, परीने काय सांगितलं, थोडं प्रेमाने वाग की. ते इतके जवळ आल्यावर लाजायचं सोडून घाबरते काय? ते तुझेच आहेत, हक्क आहे त्यांचा जवळ येण्याचा. उलट तूच जवळ जायला हवं. तिचं मन लगेच तिला ओरडू लागलं. त्याला खुश ठेवायचं होतं, त्यांच्या नात्याला वेळ द्यायचा होता, त्याला अजून जाणून घ्यायचं होतं. पण मी काय करू? तिने तिलाच प्रश्न केला. किस. लगेच मनात उत्तर पण आले. बायको आहे म्हणून हक्क दाखवणार होती, त्याच्यावर असलेले प्रेम किस करून दाखवणार होती. हां, किस. मी किस करणार त्यांना. आता दाखवून देते की माझं पण किती प्रेम आहे ते. ती मनातच बोलत होती की तो जवळ आला. काय ग, कसला विचार करते? कोणत्या तरी गहन विचारात हरवलेली वाटली म्हणून त्याने आपला फोन पाहत लगेच विचारले. ते किस करायचा. लगेच वेडी बोलून मोकळी झाली आणि इथे तिचं बोलणं ऐकून त्याच्या भुवया मात्र उंचावल्या. म्हणजे त्याच्याजवळ लवकर जात नव्हती. तो जवळ आला तरी लाजण्याचा कार्यक्रम सुरू असायचा. मग ही इतकी बिनधास्त कोणाला किस करायचा विचार करत होती?
व्हॉट? जरा जोरातच ओरडला तो. तिने घाबरून आपली जीभ चावली. नकळत बोलून गेली होती. किस किस दोडक्याचा किस, किस बाय किस दोडका किस, दोडक्याची फोड लागली गोड, किस बाय किस दोडका किस. झालं. काय बोलत होती हे तिचं तिला कळत नव्हतं. आता नक्की कोणता किस सांगणार होती. त्याला कळलं असतं ना ती त्याला किस करायचा विचार करत आहे, तर दादी दूर राहिली, लगेच तिला घेऊन रूम गाठली असती. आरू, स्टॉप धिस नॉनसेन्स. रिलॅक्स. दादीचं टेन्शन घेऊ नको. कम. त्याला वाटलं तिला दादीला भेटायचं टेन्शन आलं होतं, म्हणून असं वेड्यासारखी बडबडत आहे. म्हणून तिचा हात हातात पकडून जवळ घेत बोलला. दादीची रूम आली तसा तो तिला घेऊन आत गेला. सध्या तो किसचा किस्सा टाळला असला तरी नंतर किस करायचा तर होता. मग कशी त्याला किस करणार होती? आत्ताच घाबरून लिप किस सोडून दोडका आठवला होता. बाई ग, खूप मोठा टास्क होता तिच्यासाठी, पण करावा तर लागणार होता. नाहीतर दुसरी येईल म्हणून काळजी होतीच की. आता बघू आरोही त्रिलोकला किस करू शकेल का? पाहूया पुढील भागात. तोपर्यंत राम राम. धन्यवाद.